अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी दणदणीत पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतानं तिसऱ्याच दिवशी हा सामना खिशात घातला। वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांवर संपल्यानंतर भारतानं के.एल. राहुल, रवींद्र जडेजा आणि पदार्पणवीर ध्रुव जुरेल यांच्या शतकाच्या जोरावर 448 धावांवर आपला डाव घोषित केला आणि 286 धावांची मोठी आघाडी घेतली। मात्र दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचा संघ गडगडला, तो अवघ्या 146 धावांवर गारद झाला। मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले। भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असून मालिकेतला दुसरा आणि शेवटचा सामना येत्या 10 तारखेला दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे। बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली असून नेतृत्वामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। रोहित शर्माच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे। 2027च्या विश्वचषकाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं निवड समितीनं स्पष्ट केलं आहे।